सकाळचे 6:30 झाली आहेत आणि बाहेरचं वातावरण इतकं सुंदर आहे. ॲक्च्युली झोपायचं खूप इच्छा आहे, पण आम्हाला 8 वाजता उठून पहलगामला जायचं आहे. म्हणून पटापट आम्ही रेडी होतो आता आणि मग आता पहलगामला जाऊ. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळी उठलो, थोडा वेळ आम्ही इथे बसलो होतो बाहेर. खूप छान वातावरण आहे आणि आता फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही नाश्ता करायला चाललो. लेट्स सी नाश्त्यात काय काय. पण इथलं वातावरण इतकं कमाल आहे. सो नाश्त्यामध्ये आज आहे पोहे, ब्रेड ऑमलेट. मित्रांनो फायनली निघायची वेळ झालेली आहे. हाऊसबोटमधून सगळं सामान आम्ही आता छोट्याशा शिकारामध्ये टाकतोय आणि इथून हे चाचा आहे ते आम्हाला त्या साईडला सोडणार. काय काय पानी में जाएगा. मैंने बोला वजन कम हो जाएगा. एयरपोर्ट पे थोड़ा आराम होता है. बाय बाय. लव यू बाय. थैंक यू. खुदा भाई ब्लश तो देखो, लाल लाल हो गई लड़की. कश्मीर में सेटल होने की प्लानिंग. आम्ही त्या हाऊस बोट मध्ये राहतो तो नॅन्सी. फेविकॉल लगा दो. फिर मिलते हैं इंशाल्लाह नेक्स्ट ईयर. चलो बाय. जाओ खुदा के हवाले. तर मित्रांनो निकिताने इकडे ऐकलं होतं, इकडे फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे. आम्ही 12 नंबर घाटावर होतो, तर आता पुढे आहे असं ऐकलंय. बघूया कुठे आहे ते. घाट नंबर 14च्या बाजूलाच हे फ्लोटिंग पोस्ट ऑफिस आहे. ते नक्की बघायला या. आपल्याकडे जमिनीवर असतात, यांच्याकडे पाण्यावर पोस्ट ऑफिस आहे. पोस्ट ऑफिस आहे. थैंक यू. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया. मित्रांनो आता काश्मीर मधलं स्पेशल थोडं फार्मर्स ड्राय फ्रुट्स. सो आता इकडे एक ड्राय फ्रुट्सचं शॉप आहे. सो बघूया कसे काही ड्राय फ्रुट्स आहेत. आणि इकडेच आम्हाला आमचे इशफाकजी काश्मीरी कावा आम्हाला प्यायला देणार आहेत. सो बघूया कसा असतो एक काश्मीरी कावा. मित्रांनो पेटा वाला है, इसको प्रमोट भी कर देना है. इसका बीज रहता है और ये जो फूल है ना इसी से निकलता है. 20 अक्टूबर से लेके 20 नवंबर तक साल में बस एक ही महीने एक ही बार निकलता है पूरे साल में. काय त्यांचो केसर दाखव ओरिजिनल. दाखव काश्मीरी कावा. चीयर्स कर. ए चीयर्स कर. चीयर्स. 10 ग्राम और ये आता है 20 ग्राम. ना ये जो ब्लैक वाला पोर्शन आप देख रहे होगे ना, इसी को बोलते हैं शिलाजी. ये रहता है इसका फार्मर्स ड्राई फ्रूट. और आपका नाम? मेरा नाम सुहेल. ओके बाय बाय सुहेल. ओके सर, थँक्यू. सो निकिताला मी केसर तर नाही घेतलं, पण केसरचं फूल तरी नक्की देऊ शकतो.
अवंतीपुरा टेम्पल. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत आता आम्ही आलो आहोत अवंतीपुरा या टेम्पलमध्ये, जे असं म्हणतात की पांडवा टेम्पल पण त्याला असं. आत्ता आम्ही आलो आहोत अवंती स्वामी मंदिर. तर इकडे आला तर तुमची एंट्री फी आहे 25 रुपये आणि जर ते पैसे आमचे ताई भरते 25 रुपये आणि ते आमच्यासाठी ताईने भरलेले आहे. थँक्यू ताई. मित्रांनो इथे सगळी मंदिराची माहिती तुम्हाला या बोर्डवर दिलेली आहे आणि हे आहे पांडवा टेम्पल. काश्मीरी विलो त्याच्या बॅट बनतात ते इथूनच आहे. जे आपण काश्मीरी विलो बॅट ऐकले असतील तर त्या इथेच बनल्या जातात. हैंडल सिंगापुर से आता है, फ्लेक्सिबल हैंडल होता है ये. इसको ज्वाइंट करने के बाद फिर दोबारा मार्किंग होती है इसकी, फिर ये बैट ऐसे अच्छा ऐसे हँडल बैट की shape आ जाएगी लकड़ी को. खेळण्यातली गाडी. मोनू बघा क्रिकेट खेळतो. मोनू आता इंडियन टीममध्ये जाण्यासाठी प्रॅक्टिस करते. बाहेर आहे. सो MGS तेंडुलकरची साईन असलेली बॅट आहे. हाय माय नेम इज शाहीन. तर मित्रांनो MG स्पोर्ट्समधून आम्ही 2 बॅट घेतलेल्या आहेत. खूप सारी शॉपिंग झालेली आहे. ताई कसं वाटतंय? मस्त मस्त. वाव सुपर. वी गॉट 2 बॅट्स. तर मित्रांनो आता 1 वाजलेलं आहे आणि आम्ही जेवणासाठी रेड सॉर्स रेस्टॉरंटला थांबलो आहोत काश्मीरी वाजवान खायला. सगळ्यांसाठी बसून खाण्यासाठी बघा प्लेस. वाजवा. इसमें क्या क्या है ये? ये आ गई यखनी, यखनी, मिर्ची कौरमा, मिर्ची कौरमा, रिश्ता, अच्छा रिश्ता, चिकन, चिकन. ये भी तर इसके डिशेस है. खाने को. तर मित्रांनो जेवण करून झालेलं आहे. आता दुसरा स्पॉट बघायला चाललो. छानच जेवण होतं. सो तुम्ही काश्मीरला कधी आला तर काश्मीरी वाजवा नक्की ट्राय करा. रेड सॉस रेस्टॉरंटला नक्की या. आता आम्ही आलो आहोत ॲपलच्या बागेमध्ये. ॲपलची बॅग जशी आपली आंब्याची बॅग असते तशी यांची ॲपलची बॅग असते. पण छानच आहेत खरंच, मस्करीचं नाही. जसे आपल्या कोकणात निघित आंबे पडतात ना तशी इकडे ॲपल. मित्रांनो
सगळे ॲपलची झाडं आहेत. मोनू चालली आहे ॲपलच्या झाडावर. कसे आहेत बघ ॲपल. ऑसम. मी आडवा घेतो. कसे आहेत ग. इकडे बघ. बघ इकडे ताई पण चालली आहे. कसं आहे ऍपल. आंब्यासारखं लागतं. कसं आहे ऍपल. चांगले आहेत ना ऍपल. सजी आपका नाम इसको कहते हैं गोल्डन एप्पल. सबसे मीठा एप्पल ये रहता है. ये है गोल्डन एप्पल. सबसे ज्यादा टेस्ट. हाँ मीठा आहे बहुत ज्यादा मीठा. जब ये ऐसा ही मित्रांनो ऍपल व्हॅलीतून आम्ही काही ऍपल आमच्यासाठी घेतलेले आहेत. आता ते खाऊन आम्ही न्यूटन बनणार आणि मग आम्ही यूटर्न घेऊन मुंबईला जाणार. पहलगाम को बोलते हैं वैली ऑफ शेफर्ड्स. किसको. पहलगाम को क्या बोलते हैं पहलगाम को. वैली ऑफ शेफर्ड्स. वैली ऑफ शेफर्ड्स कहते हैं पहलगाम. हाँ यहाँ पे जो हम कश्मीरी में बोलते हैं जो ये पालते हैं ना. हाँ उसको बोलते हैं कश्मीरी में पहल. पहल. हाँ गांव गांव तो इसको बोलते हैं गांव. इसलिए इसका नाम पहलगाम पड़ा है. अच्छा. वैली ऑफ शेफर्ड्स. मित्रांनो आम्ही पोचलो आहोत मिनी स्वित्झर्लंड पाहण्यासाठी पहलगामला. आणि आता आम्ही थोडीशी चढाई करणार आहोत मिनी स्वित्झर्लंड पाहण्यासाठी. सो लेट्स सी कुठपर्यंत आम्ही जातोय आणि कसे छान छान फोटो व्हिडिओज काढतोय ती. तर मित्रांनो आता रस्ता बघा कसा आहे. खडतर आहे आणि आम्हाला उशीर झाला त्यामुळे वरती तर जाता येणार नाही. सो आम्ही विचार करतोय रिटर्न जाऊ आणि इकडे दुसरं काही पार्क आहे सो ते बघू. सो बघूया. असं म्हणतात की 4-4.5 किलोमीटरचा रस्ता आहे पण घोड्यांशिवाय तुम्ही जाऊ नाही शकत. आता आय थिंक मला वाटतं काल पाऊस पडलाय त्याच्यामुळे सगळं चिखल झालंय. सो तुम्ही जर लवकर आलात आणि जर चिखल वगैरे नसेल तर तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता. अदरवाईज घोड्यानेच जाणं बेस्ट असू शकतं. बघा हे लोक काय करतायत. घोड्याची शिशी साफ. माझ्या शूजला काही लागलेलं नाहीये. राहू दे खाली असं करून बघ. मोनी आता बघा मोनी 10 वेळा जाऊन आंघोळ करणार आणि शूज पण सॅनिटाईज करणार. काढू शकतो. मित्रांनो ते आहे स्वित्झर्लंड मिनी स्वित्झर्लंड आणि थोडा उशीर झाला त्याच्यामुळे आम्ही म्हटलं बाजूलाच हे पार्क आहे सो तिकडे येऊन थोडा वेळ बसू आणि इकडे यांना हे काश्मीरी कपडे पण घालून थोडंसं काय रील वगैरे शूट करायचं असेल तर ते करू. आता हे लोक काश्मीरी कपडे घालून काश्मीरी डान्स करणार आहेत. जसं छान दिसत. पहलगाम में आओगे और ये कौन सा गार्डन है ये. आइसलैंड पार्क. आइसलैंड पार्क में आप आओगे तो मोहिदीन भाई के पास आना. कश्मीरी ड्रेस पहन के फोटोज जरूर खिंचवाना. तर हे बघा काश्मीरी कपडे घालून हे लोक काय करतायत. रील. काश्मीरी रील. हे असं आहे. कसं काय तुम काय करा. कसा सचिन ताईला पोजेस सांगतोय. काश्मीरला आम्ही कशासाठी आलोय तर रील बनवायला.
पिया में बाकी आधा हिस्सा मेरे तो दिल की कहानी का तू पिया में बाकी आधा. ठीक है इसको आपका नाम सर. कुठे पहलगाम मधली आमची रूम बघा. गोल्डन हेरिटेज. गोल्डन हेरिटेज हॉटेलची. इकडे टी व्ही आहे, कबड आहे, हा बेड आहे आणि ह्या साईडला वाव. आणि हे देखो कशी आहे रूम. कडक कडक. खूप आणलंय मी बहुत लाया ज्यादा है. जेव्हा आता तिकडे फोटो नाही काढायचे. साखर